नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। अलकापुरी नरेश प्रताप सिंगांवर काल रात्री याच जंगलात कुण्या हिंस्त्र पशुने आक्रमण केलं। हे परमेश्वरा, परमेश्वराने नाही पद्मा, वनराजने। तू आपल्या पित्याला नेत्रहीन बनवलंस, त्यांचं जग अंधकारमय केलंस तू। राजांची दृष्टी आता पूर्णपणे गेली आहे। आयुर्वेदात सुद्धा राजांची दृष्टी परत आणण्याची कोणती शक्ती उरली नाही आहे। काय आता महाराजांची दृष्टी परत आणण्याचा कोणताच उपाय नाहीये? उपाय आहे। कोणता? चंद्रमुखी। तिच्या महालातल्या बागेत खूप सुंदर फूल उमलतं। जर कोणी जाऊन ते फूल चंद्रमुखीच्या राज्यातून घेऊन येईल, त्या फुलाच्या स्पर्शाने महाराजांच्या डोळ्यांच्या ज्योती परत येतील। तुम्ही दोघी ज्या प्रकारच्या राजकुमाराची कल्पना करताय, आमच्या मनातला राजकुमार अजिबात तसा नाहीये। ना तो कुण्या देशाच्या महाराजांचा पुत्र असेल आणि नाही त्याच्याजवळ धनदौलत असेल। मला शक्य झालं असतं तर मी आपले डोळे काढून पिताश्रींना दिले असते। यात्रेवर जाण्याने मला काय प्राप्त होईल? एक फूल, फक्त ते फूलच तुझ्या पित्याची दृष्टी परत आणू शकतं। एक जादुई फूल आहे। जर मी ते मिळवण्यात यशस्वी झालो तर त्याच्या स्पर्शाने पिताश्रींच्या नेत्र ज्योती परत येतील। आम्ही निर्णय घेतलाय की आम्ही चंद्रमुखीच्या राज्यात जाऊन ते फूल आणू ज्याने पिताश्रींची दृष्टी परत येईल। माझी इच्छा नाहीये की तुम्ही मृत्युमुखी पडावं। मी हे जाणून घ्यायला विचारत होते की तुम्ही या रस्त्याने जाऊच का इच्छिता? काय तुम्हाला माहित नाहीये की हा रस्ता त्या ठिकाणी जातो जिथून आजपर्यंत योद्धे, महायोद्धे आणि राजे महाराजे जिवंत परत नाही आले? तर मग तुमची काय कथा आहे? आपल्या जिभेवर लगाम ठेव बोध युवती। कदाचित तुला माहित नाहीये की तू कुणासोबत बोलतेस। हे अलकापुरी राज्याचे एकमात्र युवराज आहेत, राजकुमार भानू प्रताप सिंग। समजला? क्षमा असावी युवराज, परंतु माझ्या बोलण्याचं तात्पर्य केवळ इतकंच होतं की हा रस्ता पुढे जाऊन अशा बुलबुलयामध्ये बदलून जातो जिथून कुणीही मनुष्य पुढे जाऊच शकत नाही। या रस्त्यामध्ये भयंकर जीवजंतू आणि जादूटोणा करणारे विचित्र लोक भेटतील, जे तुमचे प्राणही घेऊ शकतात। तुझ्या अल्पबुद्धीवर मला दया येते युवती। या संपूर्ण जगात युवराज भानू शिवाय शूरवीर दुसरा कोणीच नाही। आजपर्यंत जितके पण महायोद्धे निर्माण झालेत त्यांच्यापैकी कोणीही माझ्यासोबत 2 हात युद्ध नाही करू शकत। अरे वा, तुम्ही तर शूरवीर आहात। तुम्हाला ओळखण्यात माझी चूक झाली, मला क्षमा करा। परंतु एवढं लक्षात ठेवा की या मार्गाचा अंत रूपनगर राज्याच्या सीमेवरच जाऊन होतो
आणि रूपनगरची राजकुमारी आहे ब्रह्मांड सुंदरी चंद्रमुखी. काय तुम्ही चंद्रमुखीला भेटायला चालला आहात? हो, आम्ही चंद्रमुखीला भेटायला चाललो आहोत. चला. बराच अंधार झालाय. कस्तुरी अजून परत कशी नाही आली? कुठे गेली असेल? बाबा, कस्तुरी, आज तुला लाकडे घेऊन यायला एवढा उशीर का झाला? चिंतेने तर माझे प्राण कंठाशी आले होते. हे बघ, उद्यापासून तू सूर्य मावळाच्या आत घरी परत येत जा. बाबा, मी सूर्य मावळाच्या आतच नेहमीसारखं घरी परत यायला निघाले, परंतु रस्त्यात एक उद्धट राजकुमार आणि त्याचे साथीदार आडवे आले. बस त्यांना रस्ता दाखवण्यात जरा उशीर झाला. कुठला रस्ता विचारत होता? कोण होता तो राजकुमार? तो राजकुमार स्वतःला अलकापुरीचा राजकुमार म्हणवत होता. अलकापुरीचा राजकुमार? कदाचित तू भानुप्रतापविषयी तर बोलत नाहीयेस? हो बाबा, त्यांनी आपलं नाव राजकुमार भानुप्रतापच सांगितलं होतं आणि ते चंद्रमुखीच्या राज्याचा रस्ता विचारत होते. असं, याचा अर्थ असा झाला की राजकुमार भानुप्रताप सुद्धा राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्यातलं फूल मिळवू इच्छितोय. त्याने तुला चंद्रमुखीविषयी काही विचारलं तर नाही ना? नाही बाबा, मी त्याला रस्ता सांगताच तो एक क्षणही थांबला नाही आणि आपल्या सैनिकांसोबत रूपनगरच्या मार्गाने निघून गेला. हे ईश्वरा, भानुप्रतापापासून वनराजची रक्षा कर. तो त्याच्यावर काही कोणतं संकट ना आणू. बाबा, काही चिंतेचं कारण आहे का? नाही, तू चिंता नको करूस. घरी जा आणि भोजनाची तयारी कर. तोपर्यंत मी वनराज आणि महाराणी पद्मावतींना भेटून येतो. आई, तुझी प्रकृती ठीक आहे? माझी प्रकृती ठीक आहे. तुझ्या पित्याची काळजी वाटते. माहीत नाही ते कोणत्या अवस्थेत असतील. त्या दोन्ही महाराणींना तर षडयंत्र रचण्यातूनच वेळ मिळत नसेल. माहीत नाही महालात काय चाललं असेल. जर मी त्यांच्याजवळ असते तर त्यांना कसलाही त्रास होऊ दिला नसता. आई, तू चिंता नको करूस. सगळं ठीक होईल. वनराज, प्रणाम बाबा. आयुष्यमान भव. प्रणाम बाबा. सौभाग्यवती भव महाराणी. तुम्ही यावेळी इथे? काही चिंतेची गोष्ट आहे का? हो वनराज, गोष्ट तर तशी चिंतेचीच आहे. म्हणूनच तात्काळ मला तुम्हाला भेटायला इथे यावं लागलं. असं काय अघटित घडलंय बाबा, ज्यामुळे तुम्ही इतके चिंताग्रस्त दिसताय? महाराणी, अघटित अजून घडलं नाहीये, परंतु जर आपण वेळीच सावध नाही झालो तर अघटित घडूही शकतं. अघटित घडू शकतं? अजून तर मी महाराजांसोबत घडलेलं अघटितच विसरू शकले नाहीये बाबा. आता आणखी काय अघटित घडू शकतं? महाराणी, आता काही वेळापूर्वीच युवराज भानुप्रताप चंद्रमुखीच्या राज्यात जाण्यासाठी निघालाय.
आणि इथे वनराज सुद्धा तिथे जाण्याच्या पूर्ण तयारीत आहे. जर भानुप्रतापला वनराजच्या वास्तविकतेविषयी कळलं महाराणी, तर मोठा अनर्थ होईल. काही अनर्थ नाही होणार. तुम्ही जराही चिंता नका करू. भानू दादा माझं काही बिघडवू शकत नाही. हो वनराज, हे सत्य आहे की तुझं काहीच बिघडवू शकत नाही तो, परंतु तुला हानी नक्कीच पोहोचवू शकतो. हे मी नाही, तुझ्या मस्तकावरील लिहिलेल्या रेषा सांगतायत. तो तुझ्या कार्यात बाधा अवश्य आणेल आणि त्याच्या या त्रासामुळेच तू तुझ्या उद्देशापासून भटकूही शकतोस. बाबा, मी कितीही जरी भटकलो तरी आपल्या उद्देशापासून नाही ढळणार. बस, तुला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. तुला आपलं प्रत्येक पाऊल अगदी सावधपणे ठेवावं लागेल. चंद्रमुखीच्या सैनिकांपासून तुला स्वतःला वाचवायला हवं, कारण जर त्यांनी तुला पाहिलं तर ते ताबडतोब तुला बंदी बनवून कारागृहात डांबतील आणि मग तिथून तुझं बाहेर पडणं असंभव होईल. नाही नाही बाबा, यावर काहीतरी उपाय असेलच ना. काहीतरी उपाय सांगा. महाराणी, हाच तर सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. आता काहीच पर्याय उरला नाही आपल्याकडे. काहीच उपाय नाहीये. पुढच्या 7 दिवसांनंतर अमावस्येची रात्र येणार आहे आणि अशा वेळी या काळ्या घनदाट जंगलात प्रकाशाचा एक किरणही दिसणार नाही. आणि अशा वेळी वनराजचं त्या ठिकाणी राहणं येणाऱ्या संकटाचा संकेत असू शकतो. महाराणी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. मी प्रत्येक अडथळा पार करून आपल्या उद्देशात सफल होऊनच परत येईन. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे वनराज. बस, तुला माझं एकच काम करावं लागेल. सांगा बाबा. उत्तर तराईचे जंगल पार केल्यानंतर तुला डाव्या बाजूच्या जंगलात जायला हवं आणि तिथे तुझी भेट एक महिला लुटारू दुर्गेश्वरी बरोबर होईल. तिला तू फक्त माझा परिचय दे. ती तुझी शक्य असेल ती प्रत्येक मदत करेल. तुमच्या आदेशाचं पालन होईल. मी सूर्योदय होताच आपल्या ध्येयाच्या दिशेने निघून जाईन. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या सोबत आहे वनराज. विजयी भव. आई, मला आज्ञा दे आणि आशीर्वादही दे की मी आपल्या उद्देशात सफल होईन. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे बाळा. हे काय आई, तू रडतेस? नाही आई, नाही. तू मला असा अश्रू भरल्या डोळ्यांनी निरोप नको देऊस. जर तू अशा प्रकारे अश्रू ढाळत बसलीस तर माझं धैर्य जाण्याआधीच संपून जाईल. मला हसत हसत निरोप दे आई, हसत. मी रडत नाहीये बाळा. माझे हे ते अश्रू आहेत जे आपल्या पुत्राच्या सफलतेसाठी अडवूनही थांबत नाहीयेत. हे बघ आई, तू लाख लपवण्याचा प्रयत्न कर, परंतु तुझं दुःख लपवूनही लपत नाहीये. एक आई समजू शकते जेव्हा तिच्या काळजाचा तुकडा तिच्यापासून दूर जातो तेव्हा तिला काय दुःख होतं ते. आणि मला हेही माहित नाही की तू परत कधी येशील. मी अगदी अतिशीघ्र परत येईन आई. जेव्हा मी चंद्रमुखीच्या राज्यातून ते फूल आणेन तेव्हा पिताश्रींना पुन्हा दृष्टी प्राप्त होईल आणि ईश्वराची इच्छा असेल तर आपल्या सर्वांचं पुनर्मिलनही होईल. हेच तर माझं स्वप्न आहे बाळा. तू हे पूर्ण करशील ना? तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी चंद्रमुखीच्या राज्यातील आपल्या हेतूच्या आड येणाऱ्या प्रत्येक बाधेला समाप्त करून टाकेन. ज्याच्या हृदयात आपल्या जननीसाठी इतकं प्रेम आहे
त्या मानवाला भलं कोण आव्हान देऊ शकेल? जा पुत्रा जा. ईश्वर तुला तुझ्या लक्षात सफलता देऊ. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, त्या काळ्या अमावस्येच्या रात्री एका क्षणासाठी पण अग्नीपासून दूर जाऊ नकोस. मी सदैव तुझं बोलणं लक्षात ठेवी नाही. सदैव. मला आशीर्वाद दे आई. येतो मी आई. वनराज, वनराज. कस्तुरी, तू इथे? हो वनराज, बरं झालं तुम्ही मला भेटलात. जर तुम्ही मला न भेटता गेला असतात तर मला पश्चाताप झाला असता. पश्चाताप? परंतु कोणत्या गोष्टीचा? दूरच्या प्रवासाला जाताना कोणी आपलं निरोप न घेता निघून गेलं तर काय पश्चाताप नाही होणार? तर तू मला आपलं समजतेस? मग काय परक समजू? तुम्ही तर आमच्या राज्याचे राजकुमार आहात. मग काय आपले नाही झालात? हो, बरोबर बोलतेस तू. आणि तसंही तुझ्या बाबांनी तुझं नाव खूप विचार करून ठेवलंय. कस्तुरी आपला सुगंध संपूर्ण जंगलात पसरवते. अगदी त्याच प्रकारे तू आपल्या निरागस प्रेमाने माझ्या जीवनात सुगंध पसरवतेस. युवराज, एवढ्या प्रशंसेच्या योग्यतेची मी नाहीये. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही या जमिनीवरील धुळीला चांदणीचा दर्जा देताय. बस अमावस्येच्या रात्री सावधान राहा आणि बाबांनी जे काही समजावलंय त्याचं पालन सदा करा. बाबा काल पूर्ण रात्र तुमच्या चिंतेने कूस बदलत होते. मी बाबांच्या सूचनांची मनात घुणगाट बांधली. तू चिंता नको करूस. मी आईलाही वचन दिलंय की मी काळ्या अमावस्येच्या रात्री अग्नीपासून एक क्षणही दूर होणार नाही. युवराज, तुमच्या या सांगण्याने माझी आणि बाबांची चिंता तर दूरच झाली आहे. हा, हे घ्या युवराज. हे सदैव तुमच्या जवळ ठेवा. मी तुमची रक्षा आणि सफलतेसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती. हे काय आहे? प्रश्न नका विचारू वनराज. बस हे नेहमी तुमच्या जवळच ठेवा. आणि हो, मी भानुप्रतापला याच रस्त्याने जाताना पाहिलं. भानुदादा? हो, कदाचित चंद्रमुखीचं फूल प्राप्त करण्यासाठी तो याच रस्त्याने जाईल. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. जर भानुदादाला हे फूल प्राप्त झालं तर मला खूप आनंद होईल. शेवटी ते फूल माझ्या पिताश्रींसाठीच तर आहे. युवराज, तुम्ही वीर अवश्य आहात, परंतु खूप भोळे आहात. का? यासाठी की तुम्ही आपल्याप्रमाणेच भानुप्रतापला खरा आणि सरळ समजताय. परंतु आतून तो खूपच चालाक आहे. भानुप्रतापला केवळ एक वेळ पाहूनच मला समजले होते की तो किती धूर्त आणि कुटील मनुष्य आहे. माहित नाही आम्ही कुठे आलोय. योग्य दिशेने चाललोय की चुकीच्या दिशेने चाललोय? अरे मूर्खांनो, माना काय हलवताय? जा आणि जाऊन कुणाला तरी विचारा, काय हा चंद्रमुखीच्या राज्याकडे जाणारा योग्य मार्ग आहे? क्षमा करा युवराज, परंतु कुणाला विचारणार? इथे तर मानवच काय, एखादा पशुही नाहीये ज्याला योग्य मार्ग विचारावा. छोरावर, तूही एक विचित्र प्राणी आहेस. जर आपल्याला योग्य मार्ग कळला नाही तर आपण असेच भटकत राहू. तुला आठवतंय आचार्य रुद्रनाथांनी काय सांगितलं होतं की रूपनगराच्या मार्गात खूप भूल भुलैया आहेत.
कदाचित आपण त्या भूल भुलैयात तर नाही अडकलो. तुम्ही आपली उगीच शंका घेताय युवराज. आपण योग्य मार्गावर आहोत. हे बघा, आपण योग्यच मार्गावर आहोत. हे बघा, पथ मार्गदर्शक पुस्तिका यामध्ये रूपनगर राज्याच्या सीमांमध्ये प्रवेश करण्याच्या ज्या रेखा दर्शवल्या आहेत त्याच दिशेने तर आपण चाललोय. आम्हाला तुझ्या चातुर्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु आम्हाला हे सांग की आता आपण कुठे पोहोचलो आहोत. युवराज, अजून आपण आपल्या राज्याच्या सीमेपासून फार दूर नाही आलो आहोत, परंतु रूपनगर राज्य मात्र खूप दूर आहे. हे बघा. आम्ही तर हे समजत होतो की आपण कित्येक कोस दूर आलोय आणि अलकापुरी तर खूप मागे राहिली आहे, परंतु अजून तर रूपनगर इथून खूप दूर आहे. जर आपण एवढे थकलो आहोत तर आपल्या घोड्यांची काय अवस्था झाली असेल. हो युवराज, जर आपण संध्याकाळ होण्याआधीच उत्तर तराईच्या पर्वतांजवळ पोहोचलो तर ती जागा खूप सुरक्षित आहे. पशु पक्षींना जनावर कसलाच धोका नाहीये. आपण तिथेच तळ ठोकू आणि विश्रांती घेऊ. विश्राम व्यर्थ आहे आणि भानू प्रताप सोबत असताना तुला कोणत्याही संकटाला घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण की स्वयं भानू प्रताप या संपूर्ण जगासाठी खूप मोठा संकट आहे. हो अन्नदाता, मी विसरलोच होतो. क्षमा असावी. क्षमा केली, परंतु भविष्यात आम्हाला आणि आमच्या अभेद्य शक्तीला भित्रेपणाच्या गोष्टी बोलून आव्हान देऊ नकोस, नाहीतर आम्ही तुला उपसेनापती पासून पुन्हा सैनिक बनवून टाकू. क्षमा असावी युवराज, क्षमा असावी. आचार्य रुद्रनाथांनी सांगितलं होतं की हा मार्ग जादू टोणा आणि मायावी शक्तींनी भरलेला आहे, म्हणून मी जरा अधिकच बोललो. ठीक आहे, आता आपलं तोंड बंद कर आणि जाऊन शोध. इथे नक्की कुणी ना कुणीतरी वनवासी असेल जो रूपनगरचा योग्य मार्ग सांगू शकेल. जशी आज्ञा युवराज. युवराज, वनवासी. मग मला काय दाखवतोयस मूर्खा? जाऊन विचार. ए वनवासी, इकडे. ए वृद्धा, तू याच वनातला वनवासी आहेस? होय. तुम्ही कुठले वनवासी आहात? हे मूर्खा, काय तुला दिसत नाहीये की तू अलकापुरी राज्याच्या युवराज भानू प्रताप सिंगांना वनवासी म्हणतोयस? मी तुझी जीवा कापून टाकेन. क्षमा करावी महाराज. आम्हा जंगलात राहणाऱ्या लोकांना काय ओळख पटणार राजा महाराजांची? असू द्या, तुम्ही फळ खाणार की पाणी पिऊन आपले तहान भागवणार? खाण्याची आणि पिण्याची आम्हाला काही कमतरता नाहीये मूर्ख वनवासी. आम्हाला तर केवळ इतकं सांग की काय हा मार्ग रूपनगराच्या दिशेने जातो? नाही अन्नदाता, तुम्ही विरुद्ध दिशेने प्रवास करताय. इथून पाठीमागे 2 कोस दूरवर डाव्या बाजूने एक रस्ता जातो. तो चंद्रमुखीच्या महालाकडे जातो. जोरावर. असं वाटतंय की तुझे सैनिक बनण्याचे दिवस जवळ आलेत. चला परत चला. मूर्ख युवराज, न जाणो तुझ्यासारखे कित्येक राजे महाराजे इथे चंद्रमुखीच्या शोधात आले, पण कुणीही माघारी परत जाऊ नाही शकलं. आता तुझी काय गत होईल युवराज? राजकुमारी चंद्रमुखींना नागराजचा प्रणाम. प्रसन्न रहा. तर सांग, काय समाचार आणलायस? समाचार तर आश्चर्यचकित करणारा आहे. कुणा दूर देशाचा आणखी एक युवराज आपल्या राज्याच्या सीमेजवळ आला आहे आणि आपल्या राज्याच्या सीमेत
प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अरे वा, हा तर अतिशुभ समाचार आहे. आमच्या राजकुमारींना महाराणी बनवायला कुणी राजकुमार येतोय. नाही ऐश्वर्या, अति उत्साहाने इतकी आनंदी नको होस. कारण ज्याला तू शुभ समाचार समजतेस तो वास्तवात आमच्यासाठी शुभ नाहीये. आजपर्यंत कुणीही राजकुमार आमच्या राज्यात प्रवेश नाही करू शकला. का? क्षमा असावी राजकुमारी. भलेही आपल्या या राज्याच्या सीमेच्या आत कुणी राजकुमार येऊ शकला नाहीये, परंतु आपण असं निराश होता कामा नाहीये. शक्य आहे की या राजकुमाराच्या भाग्यात या सुंदर राज्यात प्रवेश करणं लिहिलं असेल. होय राजकुमारी, ऐश्वर्या योग्य तेच बोलतीये. आपण इतक्या उदास का होताय? या पौर्णिमेच्या चंद्रासारख्या सुंदर मुखावर दुःखाची सावली का दिसते? नाही बेला, तुला नाही समजणार. आम्ही तुला पुन्हा कधीतरी विस्ताराने सांगू. नागराज, तू ही सूचना महामंत्री वीरेंद्र सिंगांना जाऊन दे. त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. आणि त्यांना सांग, जर त्यांनी नव्या युवराजाला सुरक्षितपणे राजमहाली आणलं तर आम्ही त्यांना योग्य मान आणि जहागीर देऊ. आपली आज्ञा शिरसावंदी आहे राजकुमारी. आज्ञा असावी. प्रणाम. महामंत्री सदा अमर राहोत. प्रणाम. राजकुमारी चंद्रमुखींचा संदेश घेऊन आलोय. जर आज्ञा असेल तर सांगू. अवश्य नागराज, अवश्य. तू आमच्या खास कोटातील आहेस. सांग, काय संदेश आणलायस? महामंत्री, आणखी एक युवराज आपल्या राज्याच्या सीमेमध्ये प्रवेश करायला सज्ज आहे. आणखी एक युवराज? खूपच वाईट संदेश घेऊन आलायस. असो, आणखी काय सांगायचंय तुला, बोल. राजकुमारीने आपल्यासाठी संदेश पाठवलाय की जर तुम्ही त्या युवराजाला सुरक्षित राजकुमारीपर्यंत घेऊन गेलात तर त्या तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला मान सन्मानाबरोबरच जहागिरी सुद्धा देतील. असं म्हणजे राजकुमारी चंद्रमुखी अजूनही या भ्रमात आहेत की कुण्या दुसऱ्या देशाचा राजकुमार येऊन त्यांना वरमाला घाले. परंतु राजकुमारींना हे माहित नाही की जर त्यांच्या भाग्यात सौभाग्यवती बनणं लिहिलंय तर त्यांच्या गळ्यात आमचा पुत्र धुवा सिंग आणि केवळ धुवा सिंगच वरमाला घाले. काय नागराज, आम्ही काही चुकीचं बोललो का? महामंत्री, आपण उच्चारलेले शब्द तर पाषाणावर रेखलेल्या रेषेप्रमाणे असतात. विश्वास ठेवा, या समस्त जगात आपले सुपुत्र महाबली युवराज धुवा सिंगांशिवाय इतर कोणीही राजकुमारी चंद्रमुखींच्या लायक असूच शकत नाही. तू सत्य तर सांगतोयस ना? का असं तर नाहीये की तू आम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी चमचेगिरी करतोयस आणि आमच्या पाठीमागे आम्हालाच दंश करण्यासाठी तयार बसलायस? नाही महामंत्री. अहो, तुमचा हा दास तुमची खोटी प्रशंसा कशी काय करू शकतो? हा नागराज तुमच्या समोर आपल्या नावासाठी आपला गळा कापून देऊ शकतो, परंतु तुमच्या पाठीमागे विष उगाळून आपलं नाक नाही कापून घेणार. शब्बास, शब्बास. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. राजकुमारी चंद्रमुखीच्या विवाहाच्या वेळी आम्ही स्वयं महाराजांना आमंत्रण देणं विसरू शकतो, परंतु तुला नाच गाण्याच्या वेळी आमंत्रण देऊ. दासावर महामंत्र्यांची खूप कृपा होईल. महामंत्री, या दासासाठी आणखी काय आदेश आहे? आमचा आदेश आहे की तू आमचे पुत्र धुवा सिंग कडे जावस आणि त्यांना सांगावस की आम्हाला त्यांना ताबडतोब भेटायचं आहे. एका गंभीर विषयावर आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. जशी आज्ञा. प्रणाम. आज्ञा अन्नदाता. आमच्याविषयी आणि आमच्या पुत्राविषयी जी जी रहस्य तुला माहित आहे ती आपल्या मनाच्या तळाशी बंद करून ठेव.
नाहीतर बाकीच्या अभागी युवराजांप्रमाणेच तुझं शव ही रूपनगरच्या एखाद्या तळ्यामध्ये मगरींचा घास बनेल कायमचा. विश्वास ठेवा महामंत्री, या दासाचं तोंड सदैव बंद राहील. जा, प्रसन्न रहा. प्रणाम. धुआ धुआ. प्रणाम पिताश्री. सदा सुखी रहा पुत्रा. पिताश्री, तुम्ही खूप चिंतित दिसताय. काय घडलंय? हो पुत्रा, आता जर तू राजकुमारी चंद्रमुखींना विवाहासाठी तयार नाही केलंस तर खूप उशीर होईल. जर दुसऱ्या युवराजाने रूपनगरमध्ये प्रवेश केला तर तू हात चोळत बसशील. नाही पिताश्री, नाही. रूपनगरात आग लागेल, आग. ज्या दिवशी तुमची वाणी सत्य होताना दिसेल आणि त्या आगीमुळे विनाशाशिवाय काहीही उरणार नाही, काहीही नाही. कदाचित असं नाही होणार, परंतु पुत्रा तुला लगेच एकांतात जाऊन राजकुमारीला रिझवण्याचं आणि त्यांचं मन वळवण्याचं कार्य करावंच लागेल. पिताश्री, मी एकांतच तर शोधतोय, परंतु काय करू? चारी प्रहर राजकुमारीच्या त्या चेटकिणी सख्या तिला घेराव घालून बसलेल्या असतात. सांगाय काय करू? तुला एकांतात राजकुमारीची भेट घ्यायलाच हवी पुत्रा. काय तुला माहित नाहीये, महाराजांनी आपल्या सुपुत्रीचे हात पिवळे करण्यासाठी नगराबाहेर दवंडी दिलीये की कोणीही योद्धा किंवा युवराज राजकुमारींशी विवाह करू इच्छितो तर तो आपल्या राज्यात या रूपनगरात आमंत्रित आहे. पूर्वीपेक्षाही जास्त युवराज आपल्या राज्याच्या दिशेने कूच करतील तेव्हा काय होईल? कुणाचा वध करणार आम्ही, आणि या गोष्टीची माहिती जर महाराजांना मिळाली तर महाराज तुझे आणि माझे तुकडे तुकडे करून जंगली जनावरांसमोर टाकून देतील. अरे अरे, तू तर राजकुमारींचा बालपणीचा सवंगडी आहेस. मग तिला मोहित करून तिच्याशी विवाहबद्ध होण्यास का वेळ लावतोयस? अजून कुणाची वाट पाहतोयस तू? योग्य बोलताय पिताश्री, योग्य बोलताय. आता प्रतीक्षेची घडी समाप्त झाली. आता मी येईन तर सनईच्या सुरांसोबत परत येईन. ये जंगू बघू, चला माझ्या मागे मागे. वा, राजकुमारी एकट्याच आहेत. आज आमच्या मनातलं त्यांना सांगूनच टाकतो. कदाचित जर भाग्याने साथ दिली तर आमचं प्रेम निवेदन राजकुमारी नक्की स्वीकारतील. हो सरकार, यापेक्षा चांगली संधी नाहीच मिळणार. तुम्ही पुढे वा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. धुवा धुवा. खेळ प्रेमाचं खेळू. हा, हे तुम्ही इथेच थांबा, मी आता आलो. काकीने काकाची चटणी बनवली, चटणी सोबत चिरापुरी खाल्ली. उंदरीने उंदराला चिमटा घेतला, उंदीर ओरडला चू. तू पण ओरड चू, ओरड ना ग चू. अरे धुवा, ये ना ये. कसं काय येणं केलंस? सांगतो ना, जर तुमची आज्ञा असेल तर मी तिथे बसू का? हा, का नाही, ये ना, ये बस. राजकुमारी, कित्येक दिवसांनी तुम्हाला असं एकांतात पाहिलं म्हणून विचार केला की काही सुंदर क्षण तुमच्यासोबत घालवावेत. परंतु प्रत्येक वेळी त्या तुमच्या तर साऱ्या सख्या तुम्हाला घेराव घालून बसतात. हो धुंदलू, आता आमच्याकडे आमच्या सख्यांशिवाय दुसरा आहेच कोण? आमच्या सख्यांनी आमचं मन प्रसन्न ठेवलं नसतं तर इतक्या मोठ्या राजमहालात एक क्षण सुद्धा व्यतीत करणं खूप जड गेलं असतं. आणि तसंही आमच्या सख्यांशिवाय आमचं दुसरं आहे तरी कोण? हे तुम्ही काय बोलताय राजकुमारी? काय तुम्ही तुमच्या बालसख्याला विसरलात का? बालसखा? हो, बालसखा. मी तुमच्या सोबत खेळत खेळत लहानाचा मोठा झालो.
मग काय तुमच्या सख्यांच्या आधी माझं स्थान येत नाही? अरे धुंदलू, तुझं स्थान तर आहे, परंतु आज असा गप्प गप्प निराश का बसलायस? ते यासाठी की तुम्ही आताच सांगितलं की तुमचं तुमच्या सख्यांशिवाय कुणी नाहीये. आम्हाला ऐकून खूप दुःख झालं. राजकुमारी, तुमचा हा बाल सखा तुमच्यासाठी काहीच नाहीये. अरे धुंदलू, तू तर अजूनही वर्षांपूर्वीचा तोच बालक आहेस, जो सारखा सारखा रुसून बसायचा. हो. आम्ही कधी म्हणालो की तू आम्हाला परकायस? मग ठीक आहे. खरं सांगू राजकुमारी, मला तुमच्या मैत्रिणींचा खूपच राग यायचा. बरं जाऊ दे. आता हे सांग की आम्ही महामंत्र्यांना एका नव्या राजकुमाराच्या येण्याची सूचना दिली होती. त्याचं काय झालं? तिथून काही समाचार आला? होय राजकुमारी, पिताश्रींनी त्या राजकुमाराच्या स्वागतासाठी रणवीर सिंगांना पाठवलंय. एकदा का त्या दोघांची भेट घडली की लगेच मोठ्या सन्मानाने त्या राजकुमाराला या महालात आणलं जाईल. ठीक आहे, परंतु आजपर्यंत आमच्या एक गोष्ट लक्षात नाही आली की आमच्या राज्यात प्रवेश करण्याआधीच हे सर्व राजकुमार कुठे गायब होतात. सत्य तर हे आहे राजकुमारी, त्या युवराजांमध्ये आमच्यासारखा कोणी शूरवीर नाही. सर्व युवराज आपल्या राज्याच्या मार्गावर असणारे चोर, लुटारू, मायावी शक्तींना घाबरून आपल्या राज्यात परत जातात आणि मग उरलेले लुटारूंच्या तावडीत सापडतात. हे ऐकून आम्हाला खूप दुःख झालं धुवा सिंग. यामुळे तर आमच्या राज्याची अपकीर्ती होईल. आमच्या राज्यात येणाऱ्या अतिथींचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. हो का नाही, आमचाही धर्म आहे. म्हणून पिताश्रींनी सर्व जबाबदारी या भक्कम खांद्यांवर टाकली आहे. या भक्कम खांद्यांवर. म्हणून विश्वास ठेवा की आम्ही इथे असताना बाहेरच्या राज्यातून येणारा तो युवराज कोणत्याही संकटात नाही अडकणार. हे काय युवराज, इथून पुढे तर मार्गच नाहीये. मूर्ख चोरावर, आम्ही आंधळे नाही आहोत, आम्हालाही दिसता येते. परंतु आता घोड्यांना पुढे घेऊन जायला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. चल, तुम्ही इथेच थांबा, आम्ही आलोच. युवराज, ते पहा, कुणी कन्या चाललीये. ए सुंदरी, थांब. सुंदरी, अवश्य तू एक वनवासीच आहेस. हो, तुम्ही कोण? सुंदरी, कदाचित तुला माहित नाहीये, नाहीतर तू असं नसती बोललीस. हे अलकापुरी राज्याचे भावी नरेश आहेत, युवराज भानू प्रताप सिंग. ते तर त्यांच्या मुखावरूनच कळतंय. परंतु तुम्ही या भयंकर जंगलामध्ये का भटकताय? आम्ही वाट चुकलो आहोत सुंदरी. काय हा मार्ग राजकुमारी चंद्रमुखीच्या राज्याकडेच जातो? नाही नाही युवराज, हा मार्ग तर चंद्रमुखीच्या राज्याच्या अगदी विरुद्ध दिशेने जातो. विरुद्ध दिशेने? हो, विरुद्ध दिशेने. तुम्ही जिथून इथे आलाय तिकडेच परत मागे जा. परंतु आम्ही जेव्हा या मार्गावरून येत होतो तेव्हा एका वनवाशानेच आम्हाला हा मार्ग सांगितला होता. समजलं. तर चंद्रमुखीच्या ठगांनी तुम्हालाही भ्रमित करून टाकलं. चला, निदान तुमचे प्राण तरी वाचले. प्राण तर वाचले? चंद्रमुखीचे ठग? आम्ही काही समजलो नाही. अन्नदाता, राजकुमारी चंद्रमुखी जितकी सुंदर आहे तितकीच क्रूर सुद्धा आहे. ती बाहेरील जगातल्या कोणत्याही मानवाला आपल्या राज्यामध्ये प्रवेश करू देत नाही. आणि जो कोणी चुकून माकून तिथे जाऊन पोहोचलाच तर ती त्याला समाप्त करून टाकते. आणि तिच्या सीमेत प्रवेश करू नये म्हणून चंद्रमुखीचे सैनिक कोणत्याही वेशात येऊन जंगलात भटकणाऱ्या पांथस्थांना पथभ्रष्ट करतात, जसं कुण्या वनवासीने तुमच्या सोबत केलं. सुंदरी, तुझा चेहरा सत्य सांगतोय.
आता आम्ही कुणा वनवाशावर विश्वास नाही ठेवणार, आणि जर कोणी वनवाशी आम्हाला चुकीचा रस्ता सांगत असेल तर आम्ही त्याचं शीर धडापासून वेगळं करून टाकू. आणि जर तू आम्हाला फसवलंस तर माझी ही कट्यार तुझं रक्तप्राशन करेल. जर मी तुम्हाला फसवत असेल तर तुमच्या या कट्यारीची तहान नक्की माझ्या रक्ताने भागवा. ठीक आहे सुंदरी, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. चल. बिचारा युवराज आता या भयंकर वनांमध्ये अगदी वेड्यासारखा एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर भटकत राहील. याच्या नशिबात चंद्रमुखीच काय, चंद्रमुखीची सावली सुद्धा लिहिली नाहीये. मंत्रीवर्य रणवीर सिंगांचा विजय असो. प्रणाम. काय गुप्त समाचार आणलायस नागराज? मंत्रीवर, मी आपल्याला भेटायला आणि गुप्त सूचना द्यायला काल रात्रीपासून व्याकुळ होतो. आणि तो गुप्त समाचार हा आहे की रूपनगर राज्यामध्ये आणखी एक युवराज प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहे. काय म्हणजे आमच्यावर आणखी एक संकट आहे? संकट? मंत्रीवर्य, आपल्यावर कसलं संकट येऊ शकतं? नागराज, तू आमच्या विश्वासातला आहेस म्हणून फक्त तुलाच सांगतोय. आमचं संकट आहे महामंत्री वीरेंद्र सिंगचा पुत्र धुवा सिंग. तो राजकुमारी चंद्रमुखी सोबत विवाह करण्याची स्वप्न पाहतोय. परंतु राजकुमारी केवळ आमच्याच महाराणी होतील. निश्चित होतील मंत्रीवर्य, अवश्य तुमच्या होतील. तसंही तुमच्याशिवाय या रूपनगर राज्यामध्ये कोण असा शूरवीर आहे जो राजकुमारींच्या योग्यतेचा आहे? माझं हे उत्तर ऐकून तुमच्या माथ्यावरच्या चिंतेच्या रेखा पुसून जायला हव्या होत्या मंत्रीवर्य. नागराज, चिंतेचं कारण धुवा सिंगचे पिता वीरेंद्र सिंग आहेत. महामंत्री वीरेंद्र सिंगांचा सचिव असल्यामुळे आम्ही त्यांचं प्रत्येक षडयंत्र जाणतो. म्हणून आम्हाला भीती आहे की आपल्या या पुत्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महामंत्री राज्यात विद्रोह तर करणार नाहीत ना? विद्रोह? मंत्रीवर्य, जर हा विद्रोह झाला तर तुमच्यासाठी उलट चांगलंच होईल. कारण की या विद्रोहाचा फायदा घेऊन तुम्ही जबरदस्तीने राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करू शकता. ते तर ठीक आहे, परंतु आम्हाला राजकुमारी सोबतच या रूपनगरावरही आपला अधिकार गाजवायचा आहे. आणि यासाठी आम्ही आमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी झुंज देऊ. मग तो धुवा सिंग असो, नाहीतर दूर देशातून आलेला युवराज. ही दोन